कर्नाटक काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदलाच्या चर्चांनी वेग घेतला असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यातील सत्ता समीकरण राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनतोय. 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव करत स्पष्ट बहुमत मिळवलं. 224 पैकी 135 जागा काँग्रेसने जिंकत कर्नाटकात दमदार पुनरागमन केलं. या विजयामागे सिद्धरामय्या यांची जनाधार असलेली प्रतिमा आणि डी.के. शिवकुमार यांची संघटनात्मक ताकद दोन्ही गोष्टी निर्णायक ठरल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री पदावरून मोठी रस्सीखेच झाली होती. अखेर दिल्लीतील नेतृत्वाने तडजोडीचा मार्ग स्वीकारत सिद्धरामय्या यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिलं, तर डी.के. शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेश काँग्रेसची धुरा कायम ठेवण्यात आली होती. त्यावेळी 2.5 वर्षाचा फॉर्म्युलेची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. आता तो कालावधी पूर्ण झाल्याने पुन्हा नेतृत्व बदलाच्या हालचालींना वेगाने सुरू झालेले दिसतात. हे पाहता कर्नाटकमध्ये नेतृत्व बदल होणार का, डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार का, यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी श्रीहरी आणि आपण बघतोय बोलबिंदास. सिद्धरामय्या हे कर्नाटकातील अत्यंत अनुभवी आणि व्यापक जनाधार असलेले नेते मानले जातात. ते स्वतःला सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते म्हणून मानतात. विशेषतः ओबीसी, दलित, अल्पसंख्याक आणि ग्रामीण मतदारांमध्ये त्यांची मजबूत पकड आहे. अहिंदा या सामाजिक समीकरणावर त्यांनी अनेक वर्षे राजकारण उभं केलं. कर्नाटकातील कुरुबा समाजाचे ते प्रमुख नेते मानले जातात. प्रशासनावर पकड, कल्याणकारी योजनांचा अनुभव आणि भाजप विरोधी आक्रमक भूमिका मांडणारे ते काँग्रेससाठी अजूनही मोठे राजकीय अस्त्र आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात गॅरंटी योजना, महिला आणि गरिबांसाठीच्या योजनांमुळे काँग्रेसला राजकीय फायदा झाल्याचं मानलं जातं. दुसरीकडे डी.के. शिवकुमार हे संघटन कौशल्य, आर्थिक व्यवस्थापन आणि पक्षातील संपर्क क्षमता यासाठी ओळखले जातात. संकट समयी पक्षाला एकत्र ठेवणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. 2019 मध्ये काँग्रेस जेडीएस सरकार कोसळल्यानंतर आणि अनेक आमदार फुटींच्या उंबरठ्यावर असताना शिवकुमार यांनी पक्ष वाचवण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती. कर्नाटकातील प्रभावशाली वोक्कालिगा समाजावर त्यांचा मजबूत प्रभाव आहे. दक्षिण कर्नाटकात त्यांची राजकीय पकड मोठी मानली जाते. काँग्रेसच्या निधी उभारणीपासून ते निवडणूक व्यवस्थापनापर्यंत अनेक बाबतीत ते पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळं मुख्यमंत्री पदावर दावा करण्यासाठी त्यांच्याकडे मजबूत राजकीय आधार आहे. कर्नाटकातील सामाजिक समीकरणाचा विचार केला तर राज्याचं राजकारण प्रामुख्याने लिंगायत, वोक्कालिगा, ओबीसी, दलित आणि मुस्लिम मतदारांभोवती फिरतं. भाजपचा मुख्य आधार लिंगायत समाजात असला तरी काँग्रेसने ओबीसी, दलित आणि अल्पसंख्याक यांच्यासोबत वोक्कालिगा मतदारांना जोडण्याचा प्रयत्न केला. सिद्धरामय्या यांच्यामुळे ओबीसी आणि अल्पसंख्याक मतदार काँग्रेससोबत मजबूतपणे राहिले, तर डी.के. शिवकुमार यांच्यामुळे वोक्कालिगा पट्ट्यात काँग्रेसला फायदा झाला. त्यामुळं काँग्रेसचा विजय हा या दोन नेत्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रभावाच्या एकत्रित परिणामाचा मानला जातो. मात्र आता काँग्रेस समोर मोठं आव्हान म्हणजे नेतृत्व बदल करताना संतुलन कसे राखायचं हे. डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री केलं नाही तर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी वाढू शकते. दुसरीकडे सिद्धरामय्या यांना अचानक बाजूला केल्यास ओबीसी आणि ग्रामीण मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. विशेषतः 2028च्या निवडणुकांचा विचार करता काँग्रेसला कोणताही सामाजिक गट नाराज करणं परवडणार नाहीये. त्यामुळं दिल्लीतील नेतृत्व अत्यंत सावध पावले टाकताना दिसते. याच पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांचे राज्यसभेवर पुनर्वसन किंवा राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका देण्याची चर्चा पुढे येते. त्यांना सन्मानाने बाजूला करत डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा पर्याय काँग्रेस गांभीर्यानं विचार करत असल्याचे संकेत आहेत. काँग्रेस नेतृत्वासाठी हा केवळ नेतृत्व बदलाचा प्रश्न नाही, तर सामाजिक संतुलन, आगामी निवडणुका आणि पक्षातील अंतर्गत शक्ती समीकरणे सांभाळण्याची मोठी कसोटी. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता डी.के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शक्यता अधिक मजबूत होताना दिसतात आहे. मात्र हा बदल सहज आणि संघर्ष विरहित होण्यासाठी काँग्रेसला सिद्धरामय्या यांचा सन्मान, त्यांचा जनाधार आणि सामाजिक समीकरणे यांचा अत्यंत बारकाईने विचार करावा लागणार आहे. कर्नाटकातील सत्ता केवळ एका व्यक्तीची नाही, तर विविध सामाजिक गटांच्या समतोलावर उभी आहे आणि काँग्रेसला तो समतोल कायम राखणं अत्यावश्यक ठरणार आहे. हे पाहता काँग्रेस डी.के. शिवकुमार यांना
मुख्यमंत्रीपद आणि सिद्धरामय्या यांना दिल्लीच्या राजकारणातील प्रवेश असे सत्ता संतुलन राखतो का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.